बिहारमध्ये पुन्हा कधीही जंगलराज येणार नाही। दिल्ली पक्ष मुख्यालयात आयोजित विजयी मेळाव्यात मोदींचा विरोधकांना टोला। बिहारच्या विजयानं सकारात्मक MY म्हणजे महिला युथ फॉर्म्युला दिला, मोदींचं वक्तव्य। चौकीदार चोर म्हणायचं, EVMला दोष देणं, आयोगावर टीका करणं अशी काँग्रेसची कामं। मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस, मोदींचा घणाघात। लवकरच काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल, मोदींची भविष्यवाणी। बिहारमध्ये सत्ताधारी NDA 200 पार। बिहारमध्ये भाजप पहिल्यांदाच नंबर 1 ची पार्टी। 90 जागांवर आघाडी घेत भाजप पहिल्या क्रमांकाच्या दिशेने, तर 84 जागांसह नितीश कुमारांचा JDU दुसऱ्या नंबरवर। भाजप सोबत नितीश कुमारांच्या JDUलाही चांगलं यश। 84 जागांसह दुसऱ्या स्थानी झेप। नितीश कुमार पुन्हा 10व्यांदा होणार मुख्यमंत्री। बिहारमध्ये प्रो इन्कम्बन्सी मतदान। महिलांना 10,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या पथ्यावर। NDAच्या वाट्याला 50% आसपास मतं। तेजस्वी यादव यांच्या राजदसह काँग्रेसलाही मोठा फटका। गेल्या वेळी 75 जागांसह पहिल्या क्रमांकावर असलेल्या RJDची 25 जागांवर घसरण। काँग्रेसची 19 वरून 6 जागांवर घसरगुंडी। चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीची NDAला चांगली साथ। 29 पैकी 19 जागांवर पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीची मुसंडी। प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या वाट्याला भोपळा। एकही उमेदवार शर्यतीत नाही, पक्षाची रणनीती आखणाऱ्यांचा टांगा पलटी। राहुल गांधींनी देशात सुरू केलेल्या विषारी प्रयोगाला बिहारी जनतेने दिलेलं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, राहुल गांधी संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत हीच अवस्था होईल, फडणवीसांचा इशारा। राहुल गांधींसोबत जाणाऱ्यांची अवस्था काय होते हे बिहारमध्ये पुन्हा दिसलं। भाजप नेत्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काँग्रेस 2029ला इतिहासातील सर्वात लहान पक्ष होणार, बावनकुळेंची टीका। बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। बिहारच्या विजयानंतर महाराष्ट्र भाजपचा नारा। बिहार निवडणूक हा ट्रेलर, खरा पिक्चर मुंबई महापालिकेत दिसणार, अमित साटम यांचं वक्तव्य। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असते तर परिस्थिती वेगळी असती। तीच चूक काँग्रेसने बिहारमध्ये केली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंकडून काँग्रेसची कान उघडणी। बिहारच्या निकालांना धक्का बसण्याची गरज नाही, एकदम महाराष्ट्र पॅटर्न। जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना 50च्या आत संपवलं। बिहारच्या निकालावरून खासदार संजय राऊतांची पोस्ट। नगरपालिका नगरपंचायत निवडणुका जाहीर झालेल्या असतानाच पुन्हा एकदा प्रकरण सुप्रीम कोर्टात। निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याची याचिका। राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य सचिवांना सुप्रीम कोर्टाची नोटीस। 17 नोव्हेंबरपर्यंत म्हणणं मांडण्याचे आदेश। तब्बल 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर नाशिकमध्ये शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश। बिबट्याच्या हल्ल्यात 2 नागरिक जखमी। गंगापूर रोड परिसरात बिबट्या शिरल्यानं भीतीचं वातावरण। पुण्यातल्या नवले ब्रिज अपघात प्रकरणी ट्रक चालक, मालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल। एकूण अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। नवी मुंबई विमानतळावरून 25 डिसेंबरला पहिलं विमान उड्डाण घेण्याची शक्यता। सुरुवातीला डोमेस्टिक प्रवासी सेवा सुरू होणार, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती।